गाईज, आज आपण संडे म्हणून स्पेशल आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव. बघा हे बघा, परवा मटके भिजत घातलेले, आता मोड आले, त्याचे मिसळ करू आपण. आता एक शिटी घेऊया. मी 3 कांदे, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतले. एवढी कोथिंबीर घेतली, हे सगळं तर चिरून घेतलं. आता आपण हे भाजून, सर्वात आधी आपण कांदा टाकूया. आता आपण तेल टाकलं. आता आपण लसूण टाकणार आहे. लसूण आणि अद्रक. कांदा थोडा भाजून झाला की टमाटे टाक. आता आपण टमाटे टाकले. आता मसाला चांगला भाजून घ्यायचा आपल्याला. मसाला चांगला भाजून घ्यायचा, असं लालसर होत. अशा प्रकारे मसाला भाजून घ्यायचा आहे. नंतर गॅस बंद करायचा. मसाला गार करून घ्यायचा, नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. सर्वात पहिले आपण तेल टाकून दिलं. आता आपण वाटण टाकून घेतलं. ते वाटणला मिक्स करणार पुन्हा तेलामध्ये. एकत्रित करून घेणार. बघा वाटणचा कलर कसा चेंज होत चालला. त्याच्यात आपण मसाले टाकू. तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं शिजवून द्यायचं आहे, म्हणजे भाजीला चांगली तरी येते आणि सुगंधही चांगला येतो. बघा भाजीला आता वाटणला तेल सुटत चाललंय, म्हणजे आपलं वाटण शिजलेलं आहे. टाकली, हळद टाकली, लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला घरातला गरम टाकलाय, कांदा लसूण मसाला टाकून याला मिक्स करून देणार. मिसळ मसाला सुवाना. आता आपण टाकले मिसळ सुवाना मसाला. शिजले तर त्याला तेल सुटू लागले. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शिजवलेली मटकी. बघा तेल सुटलं की टाकायचं आपण, म्हणजे आपले मसाले चांगल्या प्रकारे शिजले गेले. आता आपण याच्यामध्ये मटकी टाकली आहे. त्याला मिक्स करून घेणार आहोत. केलेलं त्याच्यामध्येच पाणी टाकून हलवून. आता हे बघा आपली मिसळ, त्याला मटकी टाकली आहे, पाणी टाकलं आहे, तयार होते. हे बघा हळूहळू आपल्याला तरी येते. हे बघा शेवटी आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आपल्या मिसळला उकर येतो, यापैकी तरी पण येते. मस्त सुगंध येते. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर. या सर्वांनी खायला मिसळ. आपली मिसळ रेडी होती आहे. पाहू शकता तुम्ही किती तरी आली आपल्या मिसळला. भेटू झालं. अशा प्रकारे आपली मिसळ झाली आहे. बघू शकता मिसळला तरी आली आहे. आपला मिसळ पाव रेडी झाला आहे. तुम्ही लोक बघू शकता. या खायला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाऊन दाखवते तुम्हाला मी कसं झालं नसतं. आणि आता मला एक केस मिळाली आहे आणि मी त्यामध्ये मन लावून काम करते. तुम्हाला जाब विचारते, म्हणजे त्यावेळी जे काही केलं ते सगळं बरोबरच होतं का?
एकदम छान झालं आहे गाईस. तुम्ही पण बघू शकता. खूप छान भान आहे. ठेवूनच बोलते मी दादा. नक्की हे खायला कळतच नाही. लाईक करा, आपण शेअर सांगितलं करा, की सबस्क्राईब. निघून आली असती. बाय. तर तिला भेटू असं उद्या. विचारलं असतं का?